या ठिकाणी नंदनजी पाटील साहेब उपस्थित होतात. आपलं सहर्ष स्वागत. आपण स्वागत आणि सन्मानाकडे जातोय. ओव्हर टू सूरज सर. सामन्याकडे जाऊया. जर्सी क्रमांक 1 परिधान केलेला खेळाडू रेड वरनं आपण पाहू शकाल. यश निंबाळकरला बघू शकाल. उल्लेख केला आम्ही मगाशी सुद्धा, आता सुद्धा करतोय. लास्ट इयर खऱ्या अर्थानं पहिल्याच दिवसामध्ये म्हणजे आजचा तो दिवस आहे जो गेल्या वर्षी होता या स्पर्धेच्या माध्यमातून त्या संपूर्ण दिवसभर ज्या खेळाडूने खेळ गाजवलेला बघा. पहिल्याच चढाईमध्ये या ठिकाणी मात्र एका बोनस गुणाची कमाई करून आपल्या माघारी परतलाय. एक युवा खेळाडूंनी भरलेला संघ जो आपण इच्छाशक्ती नालासोपारा पाहतोय. या ठिकाणी एकंदरीत काय घडलंय मैदानामधनं, त्यांच्या विपक्षामध्ये 7 स्टार दापचरी संघ जो चढाईपटू होता त्याने मात्र पहिल्याच चढाईमध्ये सुपर रेड या ठिकाणी 3 गुणांची कमाई केली. एकदा रेड आवडली असेल तर टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत या चढाई करता. अप्रतिम. जर्सी क्रमांक 8 परिधान केलेला यावेळी रेड वरनं एक सिंगल गुणाची कमाई करून कुठेतरी डिफेंडर होता त्याने थोडीशी घाई केलेली, त्यामध्ये एक गुण मात्र गमवावा लागलाय. समोर 5 चा डिफेन्स असताना जर्सी क्रमांक 3 परिधान केलेला खेळाडू रेड वरनं आपण पाहू शकाल ऋषी यावेळी मात्र चढाई करतोय. 5 च्या डिफेन्स मध्ये खोलवर जाऊन गुण घेणं खूप गरजेचं आहे जर का गुणाची कमाई करायची असेल तर. समोर 5 चा डिफेन्स बोनस पॉइंट ऑन नसताना मात्र ही चढाई त्याची बघायला मिळते. पुन्हा एकदा यश निंबाळकर चढाईवरनं जर्सी क्रमांक 1. मग काय अप्रतिम रेड बघायला मिळते. याच गोष्टीचा उल्लेख या खेळाडू बद्दल केला आम्ही. पुन्हा एकदा रेड वरनं आपण पाहू शकाल नवीन रेडर चढाई करतोय. समोर 7 चा डिफेन्स असताना मात्र त्याची रेड बघायला मिळते. 7 च्या डिफेन्स मध्ये कंप्लीट डिफेन्स ऑन असताना बोनस पॉइंट ऑन असताना ही मात्र त्याची चढाई. एकंदरीत जर्सी क्रमांक 7 राहुल यावेळी मात्र रेड वरनं चढाई करतोय. प्रो कबड्डी स्टार निलेश साळुंखे यांचे मामा, फायर ब्रिगेडचे जुने माजी कबड्डीपटू साळुंखे साहेबांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक अधिक स्वागत. वेलकम वेलकम सुस्वागतम. एका सिंगल गुणाची कमाई मात्र या ठिकाणी आपण सन्मानाकडे जातो. व्यासपीठावर मुख्य मंचावर युनिक ट्युटोरियल्स प्रोपरायटर नंदन मधुकर पाटील टाकिवली यांचं स्वागत आणि सन्मान आकाश ठाकरे यांनी करावं. पुन्हा एकदा एका सिंगल 2 चा डिफेन्स असताना एक सिंगल गुणाची कमाई या ठिकाणी मात्र त्याच्या माध्यमातून केली जाते. रेड वरनं आपण पाहू शकाल चढाई करतोय. समोर 7 च्या डिफेन्स मध्ये ही रेड 777 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू पंच आहेत. यावेळी एक सिंगल गुण एका सिंगल गुणाची कमाई मैदानात. यावेळी अप्रतिम. बघा जेव्हा जेव्हा हा वाडा तालुका आहे, जेव्हा जेव्हा तुम्हाला चांगला खेळ मैदानात बघायला मिळेल ना तेव्हा तेव्हा प्रेक्षकांकडून तुम्हाला अतोनात सपोर्ट मिळणार. उल्लेख केला होता लास्ट इयर जेव्हा यश निंबाळकरचा परफॉर्मन्स अप्रतिम होता तेव्हा त्याला सुद्धा तेवढ्याच ताकदीचा सपोर्ट मैदानात मिळालेला प्रेक्षकांकडनं. परंतु यावेळी जी पकड होती ती पकड आवडली तर नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांनी मात्र त्या पकडीला सपोर्ट केलाय. नवीन रेडर यावेळी रेड वरनं पाहू शकाल इच्छाशक्ती नालासोपारा संघाकडनं बिलॉंग करत असताना समोर 3 चा डिफेन्स सुपर टॅकल ऑन असताना ही रेड मात्र त्याची आपण पाहू शकाल. यावेळी मात्र
विशालचा प्रयत्न फसलाय. ऋषीला मात्र मैदानामधून इन केलंय. जर्सी क्रमांक 3 परिधान केलेला खेळाडू. समोर 6चा डिफेन्स बोनस पॉइंट ऑन असताना यावेळी आगळा वेगळा अटेम्प्ट होता. बोनस तर सक्सेसफुली घेतला गेलाय, परंतु त्या ठिकाणी 1+2 एकंदरीत 3 गुण या ठिकाणी मात्र. नेक्स्ट मॅच असेल नवनी स्पोर्ट्स माले आणि त्याच्या विपक्षामध्ये बिलावली. नेक्स्ट मॅच असेल नवनी स्पोर्ट्स माले आणि त्याच्या विपक्षामध्ये बिलावली. नेक्स्ट मॅच असेल नवनी स्पोर्ट्स माले आणि त्याच्या विपक्षामध्ये बिलावली स्पोर्ट्स बिलावली. बोथ टीम्स आपल्याला पहिला पुकार नवनी स्पोर्ट्स माले आणि बिलावली स्पोर्ट्स बिलावली दोन्ही टीम आपल्याला पहिला पुकार. सामना मैदानामधून बघायला मिळतोय. 7 स्टार दापचरी आणि तर मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानामध्ये आपण टाइम आउट मध्ये या ठिकाणी करतोय. माननीय सूरजजी साळुंके साहेब मुंबई फायर ब्रिगेडचे माजी कबड्डीपटू आहेत. प्रो कबड्डी स्टार निलेशजी शिंदे यांचे मामा आहेत. माननीय सूरजजी साळुंके साहेब मुंबई फायर ब्रिगेड लीजेंड कबड्डी प्लेयर यांचे स्वागत आणि सन्मान सागर ठाकरे यांनी करावं. प्रो कबड्डी स्टार निलेश शिंदे यांचे मामा मुंबई फायर ब्रिगेड माजी कबड्डीपटू यांचा सन्मान होतोय. मिस्टर सूरजजी साळुंके सर, वेलकम. तदनंतर पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत. मनोजी चौधरी साहेब जामगर वाडा तालुका कबड्डी असोसिएशनचे खजिनदार यांचं स्वागत आणि सत्कार. आणि या गावचे जावई म्हणजे मंडळाचे भाऊजी मनोजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान तेजस ठाकरे यांनी करावं. या गावचे जावई वाडा तालुका कबड्डी असोसिएशनचे खजिनदार माननीय मनोज जामकर यांचा सन्मान होतोय. वेलकम वेलकम भाऊजी गांद्रेकरांचे. माननीय मनोजदादा चौधरी साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या कबड्डीसाठी या सलग दुसरं वर्ष खूप मोलाची मेहनत घेतलेली भाऊजींनी. थँक्यू. पोलीस सन्मानाकडे आपण वळत आहोत. एक उत्कृष्ट क्रीडा शिक्षक माननीय विनोद पाटील सर, वी आर पाटील सर असनस हायस्कूलचे क्रीडा शिक्षक आहेत. यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर आकाश ठाकरे यांनी करावं. वी आर पाटील सर असनस हायस्कूलचे क्रीडा शिक्षक यांचा सन्मान होतोय. आपलं हार्दिक अधिक स्वागत. आम्ही गांधीकर आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2023 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. और टू अद्वैत. और साहिल इस बार क्या लॉबी के बाहर है या अंदर है? रेडर इच्छा शक्ति गाला सोपारा टीम का किट नंबर 8 साहिल. साहिल को बाहर जाना पड़ेगा. पॉइंट मिला दापचरी वाला टीम को. 9-14 सामना रंगतदार. अद्वर काय म्हणशील? सामना अतिशय रंगतदार सिच्युएशन मध्ये बघायला मिळते. टीम दाप्तरी सुद्धा खूप अप्रतिमरित्या या ठिकाणी मात्र फाईट देताना इच्छाशक्ती नालासोपारा संघाला. त्यावेळी जर्सी क्रमांक 7 प्रदान केलेला खेळाडू एका सिंगल गुणाची कमाई करून आपल्या माघारी परतलाय. रेड पॉइंट यश निंबाळकर स्टेट लेवल चॅम्पियन राज्य स्तरावर कुमार गटामध्ये खेळला खेळाडू. या पालघर जिल्ह्यातील जबरदस्त रेड पॉइंट मशीन यश निंबाळकर का शिकार किया. पिछले सीजन में बहुत टफ चले थे, बहुत स्पीड था, लेकिन इस सीजन में यश निंबाळकर इतने फॉर्म में नहीं है जो साहिल फॉर्म में चल रहे हैं. इच्छा शक्ति के साहिल बाहर, यश बाहर. दापचरी को मौका है लोन देने का. 4 डिफेंडर सामने है.
लेकिन यहाँ पे डिफेंडर चारों के चारों खतरनाक है. 14-11 गुणसंख्या पाहतायत आणि पुढच्याच 9 मार्चला इंटरनॅशनल शूटिंग बॉल स्पर्धेचे इंटरनॅशनल खेळाडू, नॅशनल खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू खानिवली या स्पर्धेमध्ये आमदार चषकला पाहायला मिळतील. डे नाईट 9 मार्च सकाळी 10 ते रात्री 12 पर्यंत स्पर्धा असेल. खानिवली या नाक्यावर जरूर भेट द्या. आमदार चषक शूटिंग बॉल स्पर्धा 2023 आणि 8, 9, 10 पडगा कबड्डी स्पर्धा नक्की बघायला विसरू नका. नित्यानंद खरिवली कुळदवत खानिवली कबड्डी संघाचे संघनायक आपण स्टेज जवळ संपर्क करायचा आहे अर्जंटली. राकेश ठाकरे आपली वाट पाहत आहेत. सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. साई ऑटो व्हीलला जरूर भेट द्या. गांद्रेच्याच नाक्यावर पेट्रोल पंपा समोर या स्टेडियमच्या बाजूला. आपल्या घरातील कारचं स्वप्न प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आयुष्यामध्ये लाईफ सेटल करताना. नवीन गाडी किंवा सेकंड गाडी एक कार आपल्या दारामध्ये असावी. तर नक्की संधीचं सोनं करा. साई ऑटो व्हीलला गांद्रेच्या या ऑटो शॉपला भेट द्या. साई ऑटो व्हील. ओम साई वेल्डिंग वर्क्स जरूर राहुल ठाकरे प्रोप्रायटर आहेत, फेमस आहेत, जरूर भेट द्या. ओम साई वेल्डिंग वर्क्स कडनं या मॅच करता शुभेच्छा आहेत. नित्यानंद ट्रान्सपोर्ट विशाल ठाकरे यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा आल्या स्पर्धेकरिता. प्रशांत गोतारणे, सुनील मोकाशी, प्रशांत गोतारणे उपसरपंच ग्रातेश ग्रामपंचायत. ओम साईराम एंटरप्राइजेस किरण अधिकारी खरिवली यांच्याकडे शुभेच्छा आल्या. मोदी ऑथोराइज्ड डीलर वाडा सेल्स अँड सर्व्हिस यांच्याकडे शुभेच्छा आल्या. चैतन्य मोटरचे प्रोपरायटर माननीय गणेश पाटील आपलं हार्दिक स्वागत. आपण मंचावर यायचं आहे. डबल ए एंटरप्राइजेस उमेशजी पष्टे यांच्याकडे शुभेच्छा आल्या. शर्वरी फेमस हॉस्पिटल डॉक्टर पराग ठाकरे यांच्याकडे शुभेच्छा आलेल्या आहेत. क्रियांश मेडिकल कुडूस प्रोपरायटर ममता पाटील यांच्याकडनं या कबड्डी स्पर्धेला शुभेच्छा आल्या. बालाजी कन्स्ट्रक्शन, माऊली ट्रान्सपोर्ट, बिल्डिंग मटेरियल सप्लायर वैभव भोई गांधरे, अमित मोटर्स गांधरे सेल्स अँड सर्व्हिस, शिव प्रिंटर्स, साई मोबाइल्स, साई बालाजी ट्रान्सपोर्ट, सावली क्रिएशन, नेहा नेशन, श्रुती कन्स्ट्रक्शन, स्नेह फ्लॉवर पॉइंट यांच्याकडनं शुभेच्छा आल्या. थँक्यू. सर्व सन्मान चिन्ह साई ऑटो व्हील्स गांधरे यांच्या माध्यमातून जरूर गाडीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर गांधरेच्या नाक्यावरील पेट्रोल पंपासमोर साई ऑटो व्हीलला भेट द्या. दिशा मंडप डेकोरेटर फेमस लिटल एंजल स्कूल एक फेमस इंग्लिश मीडियम स्कूल आहे. लिटल एंजल स्कूल. साई लीला इंजिनिअरिंग वर्क्स, निलेश ठाकरे, नित्यानंद ट्रान्सपोर्ट. पुन्हा एकदा रेड वरनं पाहू शकाल. 7च्या डिफेन्स मध्ये मात्र ही चढाई बघायला मिळते. माननीय दिनेश सोनावणे, सिद्धेश मोरे, परेश साळुंखे, पंकज ठाकरे या सर्व अतिथींना विनंती आहे की आपण निमंत्रण मान देऊन स्पर्धा पाहण्याकरिता उपस्थित झालात. आपण स्टेजवर बसण्याची कृपा करावी. आपणाला आम्ही गांधेकर ग्रुप कडनं विनंती आहे. प्लीज वेलकम दिनेश सोनावणे, सिद्धेश मोरे, परेश साळुंखे, पंकज ठाकरे, पंकजी पटारे. प्लीज वेलकम. जाऊया मॅच कडे. आपण पाहताय तर 12-16 4 गुणांची आघाडी घेतली. सामना भन्नाट अटी-तटीची मैच है. इस बार रेड करता हुआ रेडर क्या होगा और यहाँ पे कमाल की
आता मात्र मजा आहे. ठोसा ठोसा सामना, साहिल वर पकड. साहिल जो फॉर्म में रेडर है उसी को टैकल किया है. यश तो बाहर ही है. सुपर टॅकल ऑन. दापचेरीने मॅच बनवली. प्रत्येक मॅच प्रत्येक स्पर्धा वेगळी असते. दापचेरी संघाला इच्छाशक्तीने बऱ्याच वेळा हरवलंय. आज इतिहास दापचेरीकर सुद्धा रचतायत. 13-16. सुपर टैकल ऑन. 3 डिफेंडर सामने. क्या होगा इस मैच में? दुनिया देख रही है YouTube लाइव पर. सावली YouTube लाइव, सावली चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्या स्पर्धा क्रिकेट कबड्डी बघायची असतील तर, कारण या महाराष्ट्रात या देशात फेमस ब्रँड आहे सावली टी शर्ट. सावली टी शर्ट म्हणजे ब्रँड आहे. नक्की या टी शर्टने मात्र मोठ्या स्पर्धा होत असतात. ते टी शर्ट खूप लाईक्स करतायत. हरेश पालवी यांनी जो ब्रँड निर्माण केलाय गुजरात, राजस्थान, जम्मू काश्मीर पर्यंत, अगदी मोठ्या मोठ्या स्पर्धांपर्यंत तो ब्रँड पोहोचलाय. आणि रेडचा प्रयत्न आता मात्र दापचेरी वाडाकडनं होतोय. अटी-तटीची मॅच. कधी लोन घ्यायचा कधी द्यायचा. सुपर टॅकल ऑन है. प्रो कबड्डी का माहौल है. मॅच बनेगी या मॅच बनाएंगे. लोन दिला तर आघाडीवर मात्र दापचेरी वाडा येणार. लोन बचाएंगे तो यहाँ पे लीड रहेगी या नहीं. कमाल का टैकल. कहीं पे निगाह कहीं पे निशाना और सुपर टैकल. पार्किंगची व्यवस्था स्टेजच्या उजव्या बाजूला केलेली आहे. तिकडे आपली गाडी पार्क करा. सुरक्षित पार्क होईल आणि मॅचचा आनंद घ्या. अभी यहाँ पे मैच की तरफ जाएंगे. मैदान के अंदर 14, 18, 18-14 के बीच यहाँ पे मैच. 4 पॉइंट का फासला है. क्या दापचेरी टीम वापसी कर पाएगी इस मैच में? एक सक्सेस रेट दापचेरी को वापस दिला सकती है. एक टच पॉइंट या एक डू और डाई टैकल पॉइंट. इच्छाशक्ती नालासोपारा. टाइम आउट घेतलाय. छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने सन्मानित लता पांचाळ भगत मॅडम. शिवछत्रपती पुरस्कार खूप मोठा पुरस्कार. लाखातून 5 खेळाडूंना मिळतो. तो पुरस्काराने विजयी झालेल्या पालघर जिल्ह्यातील द्वितीय खेळाडू आहेत. प्रथम आरोस्कर मॅडम प्रो कबड्डीला कमेंट्री केलेली आहे. त्यानंतर बघता आपण लता पांचाळ भगत मॅडम आहेत. हा पुरस्कार ज्या ज्या खेळाडूला मिळवला ना त्यानं कबड्डीची खरी पंढरी बघितली. त्या पुरस्कारासाठी प्रत्येक खेळाडू कबड्डीसाठी जीव ओतत असतो. तो पुरस्कार लता पांचाळ भगत मॅडम यांनी पटकावलेला आहे. वाव, सुपर टॅकल. मजा आएगा मॅच में. टाया टाया टाया. ओव्हर टू अद्वर. खूप सुंदर पकड या ठिकाणी बघायला मिळाली. प्रांगणाच्या बाहेरचा रोड दाखवला गेलाय. समोर 2-4 डिफेन्स मध्ये मात्र आता चढाई बघायला मिळते. जो रेड वरनं आपण रेडर पाहतोय. 15-18 असं समीकरण सामन्यामधनं कुठेतरी 3ची बढत. इच्छाशक्ती नालासोपारा या संघाकडे. गेल्या वर्षी या मैदानावरनं अप्रतिम खेळ ज्या संघाच्या माध्यमातून बघायला मिळाला होता ती टीम मात्र मैदानात इच्छाशक्ती नालासोपारा. त्याच्या विपक्षामध्ये मात्र दापचेरी टीम खूप अप्रतिम परफॉर्मन्स बघायला मिळालाय. शेवटचे 5 मिनिटे बाकी आहेत. नेक्स्ट मॅच बोथ टीम. आपल्याला तिसरा पुकार नवनी स्पोर्ट्स माले आणि बिलावली स्पोर्ट्स बिलावली. दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. नवनी स्पोर्ट्स माले आणि त्याच्या विरोधामध्ये बिलावली स्पोर्ट्स बिलावली. थर्ड रेड आता मात्र डू ऑर डाय. आणि समोर सुपर टॅकल ऑन असताना ही रेड मात्र बघायला मिळते. जर्सी क्रमांक 7 परिधान केलेला खेळाडू रेड वरनं डावा कोपऱ्यामध्ये त्यांचा मेन डावा कोपरा या ठिकाणी. यावेळी एकंदरीत 2+2 4 पॉइंट्स. एकदा रेड आवडली असेल टाळ्या नक्कीच वाजवा प्रेक्षकांनो. आपला वाडा तालुक्यातील संघ मात्र मैदानात खेळ करत असताना अप्रतिम परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. समोर शिवम. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण ज्या गॅलरीज ठेवल्यात त्या ठिकाणी आपण आसनस्थ व्हायचंय. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे आपण ज्या गॅलरीज उभारल्या त्यामध्ये जाऊन आपण आसनस्थ व्हायचंय. इतरत्र झोन आणि नॅशनल ज्वेलर फ्री कूपन पब्लिक करीत आहेत. जरूर कूपन घ्या आणि बॉक्स मध्ये टाका. 2 कूपन आहेत. शिवम ऑटो झोनचे प्रोपरायटर यांनी स्टेजवर यायचं आहे. कडक कडक पकड. कडक
बघा सर, याच गोष्टीचा उल्लेख केला ना, जेव्हा जेव्हा तुमच्याकडनं चांगला परफॉर्मन्स बघायला मिळेल, ही वाडा तालुक्यातील पब्लिक आहे, त्यांच्याकडनं तुम्हाला सपोर्ट हा नक्कीच मिळणार. आता यावेळी यश निंबाळकरवर केलेली ही पकड खूप अप्रतिम बघायला मिळाली. दाप्तरी संघ मात्र कुठेतरी खूप सुंदररित्या फाईट देत असताना यावेळी मात्र लीड जी बढ़त है, नक्कीच मैंने बोला था कि दाप्तरी टीम के पास डिफेंस काफी सख्त है, ये चलेगी तो लीड भी ले सकती है, 2 पॉइंट की लीड बना चुकी है, लेकिन यहाँ पे और एक रेडर है, आ गया रेड के ऊपर, हाँ सामना फिरवणारा रेडर है, हो गया रेडचा प्रयत्न मात्र नक्की तो जर्सी क्रमांक 7 सपोर्टिंग रेडर, क्या चलेगा इस रेड में, यहाँ पे क्रूशियल मोमेंट पे मैच चलता हुआ, टीम को चाहिए पॉइंट, रेड या टच, आ गया मैच को घुमाने वाला रेडर, खतरनाक रेड, बोनस प्लस पॉइंट, यश इस बार पॉइंट लेके आया है, दूसरा यश है, नरवनकर इस बार प्रयास करता हुआ रेडर दाप्तरी टीम का, अभी आप रेड दाप्तरी टीम की, क्या होगा इस रेड में, थर्ड रेड टू ऑर डाय, राकेश रेड वरनं जर्सी क्रमांक 7 समोर कंप्लीट 7चा डिफेन्स असताना त्याची चढाई बघायला मिळते. या सामन्यामधील ही खूप महत्वाची चढाई आहे, खूप महत्वपूर्ण आहे. खोलवर जाऊन तोटाचा प्रयत्न केलेला यश निंबाळकर वर एकंदरीत कंप्लीट डिफेन्सला मात्र हलवण्याचा प्रयत्न करतोय. अवघे काही सेकंद बाकी आहेत. बोनस गुणाची कमाई महत्वाच्या क्षणाला, महत्वाच्या मुवमेंटला. पुन्हा एकदा यश मात्र रेड वरनं एका बाजूने आपण 7 नंबरची जर्सी पाहतो, दुसऱ्या बाजूने सुद्धा 7 नंबरची जर्सी. पुन्हा एकदा एक तुम्हारी तो एक हमारी, ठोसा सामना मैदानात. एक बोनस या ठिकाणी 7 नंबरच्या जर्सीने घेतला. पुन्हा एकदा यशची चढाई, ज्याने सुद्धा जर्सी क्रमांक 7 परिधान केलेली आहे, तो सुद्धा मात्र गुणाची कमाई करून. म्हणजे जर्सी क्रमांक 7 म्हटलं की खेळ विश्व आणि त्याचं नातंच वेगळं आहे. MS धोनी यांचा जर्सी क्रमांक आपण 7 पाहतो. तदनंतर क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा सुद्धा जर्सी क्रमांक 7. यावेळी पकड अप्रतिम, महत्वाच्या क्षणाला हुलकावणी देणारी पकड मैदानात बघायला मिळाली. प्रांगणाच्या बाहेरचा रस्ता यावेळी मात्र राकेशला दाखवला जातोय. म्हणजे एकदा रेड वरनं पाहू शकाल यश निंबाळकर. शेवटचा 1 मिनिट बाकी आहे आणि आता महत्वाच्या 1 मिनिट बाकी असताना एक गुणाची जी बढत घेतली आहे, ती बढत किती महत्वपूर्ण असेल. नेक्स्ट मॅच नवनी स्पोर्ट्स माले आणि बिलावली स्पोर्ट्स बिलावली, दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. अटीतटीची मॅच या ठिकाणी माझा समांतर गुणसंख्येवर मॅच येईल का, 1 पॉइंट, मॅच टाय क्या होगा. आज मात्र खेळ कडक, वाडा टीमने टप दिली आहे, इच्छाशक्ती नालासोपारला दाप्तरीने टाया, जोरदार टाया. चर्चा होती मॅच 1 साइड होईल, मागच्या वर्षीचा खतरनाक संघ इच्छाशक्ती नालासोपारा, पण कबड्डी दरवर्षी बदलते मित्रांनो, नवे दर आठवड्याला बदलते. सामना भनाट. पुन्हा एकदा रेड वरनं आपण पाहू शकाल आणि महत्वाच्या क्षणाला केलेली ही दुसरी पकड खूप महागडी ठरेल. नक्कीच पकड सुद्धा जबरदस्त आहे इच्छाशक्ती नालासोपाराची. सामना ते सोडू शकत नाहीये, कारण यश निंबाळकर त्यांच्याकडे मोठं अस्त्र आहे. सिंगल पॉइंट. मॅच पलटी होताना पाहायला मिळते, जवळजवळ 21-24 मॅच फिरू शकेल, ही रेड महत्वाची आहे. या रेडला पॉइंट मिळाला तर मात्र दाप्तरी संघ तेवढ्या ताकदीने येऊ शकेल. ही चढाई खूप टर्निंग पॉइंट राहील का. दाप्तरी संघ विजयी झाला तर कल्पेशजी ठाकरे स्पर्धेच्या आयोजक यांच्याकडनं 500 रुपये लागले आणि बोनस मिळालाय, परंतु दाप्तरी संघ 2 गुणांनी पराभूत होतोय. राहुल ठाकरे यांच्याकडे सुद्धा 500 रुपये पारितोषिक लागलं होतं ओम साई वेल्डिंग एंड वर्क्स यांच्या माध्यमातून. तर विजेता ठरतायत इच्छाशक्ती नालासोपारा, अपना नाम अपनी शान रखते हुए इस टूर्नामेंट में. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत इच्छाशक्ती नालासोपारा संघासाठी आणि दाप्तरी वाडा संघासाठी.